कारण प्रवीण तरडेंनी लिहिलेले संवाद मला कधीच पाठ करावे लागत नाही. ते जवळपास बहुतेक त्याला लिहिताना माझा आवाज ऐकू येत असतो, इतके मीच बोलीन असे ते संवाद असतात. त्यावेळेस प्रवीण तरडे प्रवीण तरडे डिरेक्टर नव्हता, मी कश्मीर महाजनी द ॲक्टर नव्हतो. आणि तो एक देवाला अशी वर बघून हाक मारतो फक्त, की मला माफ कर, क्षमा कर, माझ्याकडनं हे घडलं. नमस्कार, मी रसिका शिंदे. मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत. बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणातून जी सुंदर कादंबरी जी आपल्याला मिळाली, अशी फुलवंती, या कादंबरीवर आधारित ऐतिहासिक पट आपल्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्ताने अभिनेता कश्मीर महाजनी एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर ऐतिहासिक पट तू यापूर्वी केलेत, पण या ऐतिहासिक पटात एक वेगळी भूमिका पण एक्झॅक्टली. पण त्यात वेगळी भूमिका होती, यात वेगळी भूमिका होती. आणि मगाशी तू जसं म्हणालास, की प्रत्येक कलाकार हा कायम शिकत असतो. त्याने कायम शिकत राहायला हवं आणि संहिता ही त्याने काय म्हणतात ती बऱ्याचदा वाचली पाहिजे. तू फुलवंतीची संहिता किती वेळा वाचली आणि प्रत्येकदा तू म्हणालास की नवीन तुला सापडत गेलं, तर त्यातून तुला काय सापडलं? मी संहिता अशी किती वेळा वाचली ह्याचं काही गणितच नाही, म्हणजे त्याचा हिशोब नाही लावता येणार मला. इतक्या वेळा कधीही बसलेलो असलो की मी ती उघडून वाचत राहायचो, पुढचा सीन काय आहे. सो आणि सीन वाईज आहे तो, म्हणजे पूर्ण संहिता प्रत्येक वेळेस आपण वाचत आहे, पण त्या दिवसाचे जे सीन्स आहेत की उद्या मला किंवा पुढच्या 3 दिवसांना मला हे सीन्स करायचे आहेत, तर ते सातत्याने वाचून वाचून त्याचा मग एक काउंट हरवतो, त्याचा काही हिशोबच राहत नाही, असं आहे. दुसरी गोष्ट, वाचायची ह्याकरता पाठांतराकरता नाही, कारण प्रवीण तरडेंनी लिहिलेले संवाद मला कधीच पाठ करावे लागत नाही. ते जवळपास बहुतेक त्याला लिहिताना माझा आवाज ऐकू येत असतो, इतके मीच बोलीन असे ते संवाद असतात. सो ते मला कधीच, आणि हे खरं आहे, म्हणजे ह्याच्यात काही असं सेन्सेशनलाइज करायला बोलत नाही, पण हे खरं आहे. पण प्रत्येक वेळेस तो संवाद वाचत गेलो ना, की त्याचा एक नवीन अर्थ तुम्हाला सापडत जातो कलाकार म्हणून. म्हणून ती बऱ्याचदा वाचावी असं माझं म्हणणं आहे. चित्रपटामध्ये काम करतानाचा अनुभव कसा होता? आणि तू मगाशी म्हणालास की तुझा मी ऐकलं ते की बायो ही देखील चेंज केली. तर प्रत्येक कलाकृती कलाकाराला काहीतरी शिकवून जाते. तुला माणूस म्हणून काय शिकवून गेली? हेच की बुद्धिमत्ता ही नेहमीच शांत असते. हे माझं ब्रीदवाक्यासारखं झालं आणि त्यामुळे मला माझ्या सोशल मीडिया प्रोफाईल्सच्या बायोमध्ये पण ते ठेवावं असं वाटलं, की ते जरी मी पुढे जाऊन कुठे विसरलो कधी आणि शांतता माझी हरपून काही चुकीचं वागायचं माझ्या मनात जरी आलं थोडं, तर माझं सोशल मीडिया हँडल ओपन केल्यावर मला ती सतत आठवण करत देईल ते बायो, की बुद्धिमत्ता ही नेहमी शांत असते. त्यामुळे शांत राहावं आणि आपलं काम करत राहावं. तर प्रवीण तरडे सरांचं आता नाव घेतलंस की अ, त्यांच्यासोबत काम करायचं म्हणजे काही विचार करावा लागतच नाही. तर तुमच्या मैत्रीचे काही स्पेशल किस्से, स्नेहलताई सोबत पहिलं तिचं दिग्दर्शन, तिच्यासोबत काम करतानाचा अनुभव काय होता? खूप आमचे किस्से, म्हणजे मी 17 वर्षाचा असल्यापासून प्रवीण आमच्याकडे यायचा. त्यावेळेस प्रवीण तरडे डिरेक्टर नव्हता, मी कश्मीर महाजनी द ॲक्टर नव्हतो. आम्ही प्रायोगिक एकांकिका करायचो, तो बसवायचा आणि मी निर्मिती करायचो आणि मी त्यात कामही करायचो. आम्ही दोघंही एकत्र काम करायचो आणि स्नेहल त्या आमच्या ग्रुपमध्ये ॲक्ट्रेस म्हणून होती. सो तेव्हा पहिल्यांदा स्नेहल त्यांची शिष्या होती आणि नंतर मग पत्नी झाली. सो तेव्हापासूनचा हा ग्रुप होता. त्यामुळे इट्स लाईक वर्किंग विथ फॅमिली त्यांच्याबरोबर काम करताना. आणि किस्से म्हणजे तेव्हाचे सगळे टेम्पोमध्ये बसून छोट्या गावांमध्ये जाऊन प्रायोगिक स्पर्धांमध्ये भाग घेणं, दौरे करणं, हे सगळे आमच्या म्हणजे अशा अजरामर आठवणी आहेत सोबतच्या. चित्रपट शूट करतानाचा एखादा कोणता विशिष्ट प्रसंग आठवतो का? किंवा तो अ, कठीण नाही म्हणता येणार, पण लक्षात राहण्यासारखा एखादं एखादं दृश्य, एखादा प्रसंग आहे का? नाही, पण माझा सगळ्यात आवडता सीन जर का बघायला गेलं, की जो केल्यानंतर मला आता असं तो म्हणजे की तो घडला सीन आणि माझा सगळ्यात फेवरेट आहे, ज्यात मी डायलॉग्स नाही बोलत आहे. इंटरव्हलच्या नंतरचा सीन आहे, क्लायमॅक्सच्या जस्ट आधीचा, शास्त्री बुवांचा. आज तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिला असेल, की तो अंघोळ करतोय, म्हणजे कपड्यांसोबत तो पाणी घेतोय अंगावरती आणि मागणं त्याची बायको लक्ष्मी म्हणते, की आता काय बरं, ताल जपायचा की तोल हे तुमच्या हातात आहे. तो त्या स्पर्धेला निघालेला असतो. आय थिंक तो तिथपर्यंत पोहोचणारा जो अखंड सीन आहे, की तो काहीतरी असं बोलून जातो आणि त्याची त्याला बेहद्द शरम वाटते. सगळ्या घरामध्ये आपल्या बायकोसमोर काहीतरी एक बोलून जातो नकळतपणे, आणि त्यानंतर त्याला खूप त्याला शरम वाटते त्याची, आणि तो जाऊन तसाच मंत्रोच्चारण करत स्वतःचं पाप धुण्याकरता अंगावर तांबे घ्यायला लागतो पाण्याचे. आणि तो एक देवाला अशी वर बघून हाक मारतो फक्त, की मला माफ कर, क्षमा कर, माझ्याकडनं हे घडलं. आणि हे बोलत नाही तो, पण त्याच्या नजरेतनं ते दिसतं. ते मंत्र म्हणता म्हणता देवाकडे पाहतो वरती तेव्हा. आय थिंक मला मला वाटलं नव्हतं तो सीन असा घडून होईल. मग मी ठरवलं नव्हतं हे असं होणार आहे आणि ते करता करता झालं. आय थिंक तो एक अविस्मरणीय क्षण आहे शूटिंगचा माझ्याकरता. जाता जाता एक शेवटचा प्रश्न, की फुलवंती ही कादंबरी तू वाचलेलीस का?
आणि बाबासाहेब पुरंदरेंना कधी भेटण्याचा योग आला होता का? नाही, नाही, नाही. त्या बाबासाहेबांना भेटण्याचा मला कधी माझं दुर्भाग्य, माझा तो योग नाही आला. फुलवंती ही कादंबरी पण मी नव्हती वाचली. मी डायरेक्टली संहिता वाचली आणि मला असं वाटतं एका अर्थाने एक कलाकार म्हणून ही फार चांगली गोष्ट आहे, की मी कादंबरी वाचलेली नव्हती. डायरेक्टली संहिता वाचली. तर मी संहितेला फॉलो करत होतो. मी माझं एक कॅरेक्टर कादंबरी न नाहीतर मग मला ना सतत कदाचित असं वाटत राहू शकलं असतं, की नाही पण कादंबरीत हे, मग इथे हे असं का लिहिलंय? मग कारण ते ट्रान्सलेशन नाहीये. इट्स अन अडॅप्टेशन आणि स्क्रीन प्ले लिहिणं ही एक वेगळी कला आहे आणि कादंबरी लिहिणं ही वेगळी कला आहे. सो कादंबरीचं लिखाण आणि स्क्रीन प्लेच्या लिखाणामध्ये हा नेहमी फरक असतोच. त्यामुळे माझ्याकडे आला तो डायरेक्टली स्क्रीन प्ले आला. त्यामुळे मी क्लीन स्लेट होतो, कोरी पाटी होतो आणि डायरेक्टली स्क्रीन प्लेला फॉलो केलं, जे खूप चांगलं झालं असं मला वाटतं. फुलवंतीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुझ्या येणाऱ्या सगळ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद.